तर तिकडे चेंबूरमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। आंदोलकांचा चेंबूरमध्ये फटका बसल्याचं बघायला मिळतंय। अगदी अटल सेतू असेल किंवा ईस्टर्न फ्रीवे असेल, मोठ्या प्रमाणात मराठा बांधव मुंबईमध्ये येते, त्यामुळे अनेक मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। चेंबूरमध्ये आपण दृश्य पाहतोय, चेंबूरमध्ये आंदोलनाचा फटका बसलाय। चेंबूरमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। गेल्या 3 तासांपासून ट्रॅफिक जाम झाल्याचं आपल्याला या दृश्यांमधून बघायला मिळतंय। सध्या अनेक मार्गांवरना आंदोलन मुंबईमध्ये येत आहेत, त्यामुळे अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी झाली आहे। त्यामुळे पर्यायी व्यवस्था असेल किंवा गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांची देखील दमछाक होतीये। तर आपण पाहतो या दृश्यांमधून चेंबूरमध्ये सध्या वाहतूक कोंडी झाली आहे। आंदोलनाचा चेंबूरमध्ये फटका बसलाय। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा समाज जो आहे मुंबईच्या दिशेने जाताना दिसून येत आहे। मात्र जो वाहतुकीचा फटका जो आहे मराठा बांधवांना आपल्या दिसून येत आहे। आपण पाहू शकता या दृश्याच्या माध्यमातून याच वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या लागल्या दिसून येत। मी तुम्हाला दाखवतो वाहनांच्या रांगा कशा लागलेल्या आहेत। साधारण 7 ते 8 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा जे आहेत ते संपूर्ण लागल्या दिसून येत। त्यामुळे वाहतूक कोंडी जी झालेली ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे। मराठा बांधव सुद्धा जे आहेत मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक मध्ये अडकलेले आहेत। सकाळ 9 वाजल्यापासून जे आहेत आझाद मैदान दिशेने जाताना दिसून येत। सर, किती तासापासून तुम्ही अडकलेले आहात? 4 तासापासून अडकलेलो आहे तिथं। 4 तास झाले आम्ही इथं जागेवर उभा आहेत। कोणतं पोलीस प्रशासन नाही, कोणता ट्रॅफिक पोलीस नाही, आमच्याकडे कुणीही सुद्धा आलेलं नाही। पूर्ण 4 घंट्यापासून आम्ही जाम आहे तिथं। आम्ही राहू द्या जाम, पण आमच्या जरांगे पाटलाला आंदोलनासाठी वेळ वाढून द्यावा। सर, कुठून आलात? किती तासापासून अडकलेले आहेत? पुढे गाडी सोडली जात नाहीये। आम्हाला पोलीस प्रशासन कोणती सुद्धा मदत करत नाही आणि आम्ही 4 तास झाले इथं अडकून बसलेले आहे। आम्ही यवतमाळ जिल्ह्यातून आलेले आहोत। सर, काय सांगाल, मराठा आरक्षण मिळालं पाहिजे का? आरक्षण तर मिळायला पाहिजे, पण आम्ही सकाळी 10 साडेदहा वाजतापासून थांबलेले आहोत इथं। आणि आम्ही असंच, तुम्ही फेसबुकला एक न्यूज पाहिली, तिथं कुठेतरी सरकारी बस आडवी लावल्यासारखी, म्हणजे अडवलं का अशी शंका यायला लागली आम्हाला। कारण पलीकडला अडवलं का इथे? अशी शंका यायला लागली आता, कारण पलीकडला मार्ग खुला आहे। सर, काय सांगाल, सकाळपासून तुम्हाला अडवलेलं आहे? सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही मुंबईमध्ये आलो आहोत, पण तो 8 वाजल्यापासून कोणताही ट्रॅफिक पोलीस आम्हाला दिसला सुद्धा नाही डोळ्यांनी। अक्षरशः महाराष्ट्र शासन मराठा समाजाचा अंत पाहत आहे की महाराष्ट्र सरकार अंतकरण पाहत आहे, अशी भूमिका जे मराठा बांधव व्यक्त करताना दिसले। कॅमेरामॅन अजित जाधव सह आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।